कृष्ण कृष्ण हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरः। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परा। वन्दे गुरुपरम्परा। वन्दे गुरुपरम्परा। सद्गुरुनाथ महाराज की जय। गेली 15 दिवस आपला अभ्यास वर्ग नव्हता आणि त्यानंतर आज आपण अभ्यास वर्ग सुरू करतो आहोत. दुसरी गोष्ट अशी की विरदेलचे बरेच लोक, अभ्यासू लोक, प्रामाणिक अंतःकरणाचे लोक ऐकू इच्छितात आहे. त्या सगळ्यांना सुद्धा भगवद्गीता कळली पाहिजे. यासाठी 13व्या अध्यायाचा गोषवारा घेतोय. 7व्या श्लोकापर्यंत आपला अभ्यास झालेला आहे, पण आज 1 ते 7 या श्लोकांचा गोषवारा मी यासाठी घेतो आहे की जी नवीन मंडळी आहेत त्यांना क्षेत्रज्ञ कळावा, विरदेल वासियांना तो लक्षात यावा. ती पण अभ्यासाला उत्सुक आहेत. लहान गावातली लोक आहेत आणि प्रामाणिक अंतःकरणाची लोक आहेत. त्यांना हे सगळं कळावं म्हणून 13व्या अध्यायाच्या पहिल्या 7 श्लोकापर्यंतचा गोषवार आज घेतो आणि 8वा श्लोक उद्यापासून आपण सुरू करूया. भगवंतानी भक्तियोग झाल्यानंतर क्षेत्रज्ञ सांगितलंय. 13व्या अध्याय हा ज्ञानकांड आहे. असी पदाचं महत्व सांगणार आहे. 13 कांडामध्ये 13व्या अध्यायामध्ये असी पदाचं महत्व आहे, जे छांदोग्य उपनिषदामध्ये तत्वमसी या विषयाच्या बोधानी असी पदाचं उच्चारण झालंय. जीव म्हणजे त्वम आणि आत्मा म्हणजे तत्. जीवरूपी त्वम आत्मरूपी तत्शी ऐक्य पावला म्हणजे कूटस्थ चैतन्याशी ऐक्य पावला, ती योग झाला. लक्षात ठेवा. व्यष्टीच्या अनुषंगिक ही भाषा आहे आणि समष्टीच्या अनुषंगिक ईश्वर रूपत्वम
ब्रह्मरूप तत्शी ऐक्य पावला की जीव ब्रह्मैक्य झालं. जीव हा वाच्यार्थाने जीव असला तरी लक्षार्थाने आत्मा आहे. आणि ईश्वर हा वाच्यार्थाने म्हणजे उपाधीच्या अनुषंगिक जरी ईश्वर असला तरी लक्षार्थाने ब्रह्म आहे. आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे. आणि हे ऐक्य समजावून सांगण्याकरता एक मिनिट दार बंद करतो. हे ऐक्य समजावून सांगण्याकरिता हा अभ्यास आहे. मी कुटस्थ चैतन्य आहे, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, असा आत्मरूप मी सुख दुःखामध्ये लोळण घेतो आहे. आणि अज्ञानामुळे सुख दुःख आहे. ज्याही कोणाला सुख दुःख असतात ते अज्ञानामुळेच असतात. वास्तविक दुःख नावाची गोष्ट आणि सुख नावाची गोष्ट ही कल्पित आहे, ही वस्तुस्थिती नाही, अज्ञानजन्य कल्पना आहे. आणि म्हणून क्षेत्रज्ञ सांगतोय, क्षेत्र शब्दाचा अर्थ शरीर असा होतो. आणि क्षेत्रज्ञ शब्दाचा अर्थ शरीराला जाणणारा जीवात्मा असा होतो. क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शरीराला जाणणारा जीवात्मा. हा जो जीवात्मा आहे, हा जीवात्मा ज्या वेळेला बुद्धीच्या उपाधीनी जेव्हा वियुक्त होतो, म्हणजे बुद्धीची उपाधी त्याच्यापासून जेव्हा दूर होते, तेव्हा तो मूळचा कुटस्थ चैतन्य आहे, तो मूळचा चैतन्य स्वरूप आहे, तो मूळचा आत्मा आहे. म्हणून त्याला जीवात्मा शब्द वापरला आहे. बुद्धी या उपाधीनी आत्मा जेव्हा संयुक्त असतो तेव्हा त्याला जीवात्मा असं म्हणतात. मी मूळचा आत्मा आहे, मी मूळचं स्वरूप आहे, मी मूळचा कुटस्थ चैतन्य आहे. आणि म्हणून शरीर नावाचं माझं जे क्षेत्र आहे, हे क्षेत्र अचेतन आहे, हे क्षेत्र परप्रकाशित आहे, हे क्षेत्र दुसऱ्याकडून जाणल्या जाणार आहे. क्षेत्र हे नेहमी अचेतन असतं, क्षेत्र हे नेहमी परप्रकाशित असतं, क्षेत्र हे नेहमी दुसऱ्याकडून जाणलं जातं. क्षेत्र हा वृत्ती ज्ञानाचा विषय आहे. क्षेत्र हा वृत्ती ज्ञानाचा विषय आहे. आणि जो क्षेत्रज्ञ आहे म्हणजे क्षेत्राला जाणणारा जो जीवात्मा आहे, तो स्वयंप्रकाश आहे, तो ज्ञानरूप आहे, तो स्वसंवेद्य आहे. आता जीवात्मा ज्याच्या अधिष्ठानावर असतो, तो कुटस्थ चैतन्य मला जाणून घेण्यासाठी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या संज्ञांचा वापर करून भगवंतांनी आम्हाला योग शिकवलेला आहे. म्हणजे क्षेत्राला स्वतःची सत्ता नाही, माझ्या शरीराला स्वतःची सत्ता नाही. माझं शरीर अध्यस्थ आहे आणि आत्मा अधिष्ठान आहे, आत्मा स्वसंवेद्य आहे. ज्ञानेंद्रिय आणि प्रमाणांनी आत्म्याला समजून घेण्याची गरज नाही. या विवेकाला ज्ञान असं म्हणतात. दोरीला स्वतःची स्वतंत्र सत्ता आहे, पण सर्पाला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही. ज्या सर्पाला स्वतःची स्वतंत्र सत्ता नाही, तो जो सर्प आहे तो अध्यस्थ आहे. माझ्या देहाला स्वतःची स्वतंत्र सत्ता आहे का?
सुरू झाला विषय. माझ्या देहाला स्वतःची स्वतंत्र सत्ता आहे का? उत्तर नाही असं आहे. मग आम्ही एवढे दिवस या शरीराला कवटाळून बसतो, या शरीराला कुरवाळत बसतो, ह्याचं मुख्य कारण काय आहे? याचं मुख्य कारण एकच आहे की आम्ही शरीराला काय समजून बसतो? आत्मा समजून बसतो. मोठा सुंदर मुद्दा मांडला गेलेला आहे आणि या सुंदर मुद्द्याबद्दल मला अध्यास असं म्हणतात, थोडं समजावून सांगायचं. नवीन लोकांना समजावं याच्यासाठी माझा प्रयत्न आहे. म्हणून मी अन्योन्याध्यास हा शब्द न वापरता, अन्योन्याध्यास शब्द न वापरता अन्योन्याध्यास समजावून सांगणार आहे. अध्यस्त, अधिष्ठान आणि अध्यास हे शब्द न वापरता मला अध्यास समजावून सांगायचं. हे शरीर आहे आणि हे शरीर माझं आहे असं ज्या वेळेला वाटतं, त्यावेळेला माझं 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 म्हणता म्हणता मी शरीराशी तादात्म्य पावायला लागतो. अध्यस्त, अधिष्ठान आणि अध्यास हे शब्द न वापरता मला हे सांगायचं आहे. सामान्य माणसाला, नवीन माणसाला हे कळावं म्हणून मी हे सांगतो. विरदेर सारख्या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या लोकांना हे समजावं म्हणून मी हे सांगतो. म्हणून शास्त्रीय रचना बाजूला करून हे समजावून सांगण्याचा उद्देश आहे की मी शरीराशी तादात्म्य पावतो. वस्तुता काय आहे? शरीर माझं आहे म्हणजे मी शरीर नाही. हात माझा आहे म्हणजे मी हात नाही. डोळा माझा आहे म्हणजे मी डोळा नाही. मन माझं आहे म्हणजे मी मन नाही. बुद्धी माझी आहे म्हणजे मी बुद्धी नाही. आणि प्राण माझे आहे म्हणजे मी प्राणही नाही. मग मी आत्मा आहे, पण तादात्म्यामुळे मला मी शरीर आहे असं वाटतं. कसं आहे हे तादात्म्य? हे आम्हाला तुम्ही समजावून सांगा. तर हे यासाठी आहे की मी शरीराशी तादात्म्य पावलो. हे कसं ओळखतो माणूस? मला तहान लागली म्हणतो, मला भूक लागली असं म्हणतो, मला ताप आला असं म्हणतो, मला थंडी वाजते आहे असं म्हणतो, मला गरमी होते आहे असं म्हणतो, मी उंच आहे असं म्हणतो, मी लठ्ठ आहे असं म्हणतो, मी काळा आहे असं म्हणतो, मी गोरा आहे असं म्हणतो. म्हणजे शरीराचे सर्व गुणधर्म मी आत्म्यावर लादतो. जे आत्म्याचे गुणधर्मच नाही, जो आत्म्याचा विषयच नाही, तो आम्ही आत्म्यावर थोपला, तो आम्ही आत्म्यावर लादला आणि आम्ही शरीराला आत्मा समजायला लागलो. एवढंच नव्हे, ही बोलभाषा झाली. त्यानंतर व्यवहार भाषेमध्ये सुद्धा मी जातो म्हणतो, मी येतो म्हणतो, मी उठतो, मी बसतो, मी चालतो, मी झोपतो, मी जेवतो, मी खातो, मी पितो. म्हणजे शरीराचे सगळे गुणधर्म मी आत्म्यावर थोपून राहिलो, कारण मी शरीराशी तादात्म्य पावलो. असा शरीराशी तादात्म्य पावणारा जो आत्मा, त्याला जीवात्मा असं म्हणतात. तादात्म्य म्हणजे ऐक्य पावणारा, एकरूप होणारा. वास्तविक पाहता शरीर वेगळं आहे, शरीराच्या गुणधर्माशी माझा कुठलाही संबंध नाही. असं असताना सुद्धा शरीराशी तादात्म्य पावल्यामुळे मी स्वतःला शरीर समजायला लागलो. आणि ह्याचा क्लायमॅक्स असा आहे की मी मरतो असं म्हणतो. वास्तविक माझा जन्म झालेला नाही म्हणून मी मरत नाही. जन्म शरीराचा झाला आहे, मरणार शरीर आहे,
पण मी जन्मलो असं म्हणतो, मी मेलो असं म्हणतो, आणि म्हणून मग मी माझा वाढदिवस सुद्धा साजरा करतो. हे माझं अज्ञान आहे. क्षेत्राला मी क्षेत्रज्ञ समजून बसलो आहे. भगवंत पुनः पुनः समजवतात आहे की असं नाही. त्यासाठी भगवंत सांगत आहे, इदं शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य भिधीयते. या शरीराला क्षेत्र म्हणतात अर्जुना. भगवंत स्वतःहून सांगतात आहे. अर्जुनानी न विचारता 12वा अध्याय संपल्याबरोबर भगवंतानी आपलं सांगणं सुरू केलंय. शिष्याच्या कल्याणासाठी श्री गुरु स्वतःच कष्ट उपसत असतात. त्याच हे द्योतक आहे. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की माझं शरीर ठणकतं, माझं मन लागत नाही. मी स्वतःला कायम शरीर समजतो, आणि स्वतःला शरीर समजणं म्हणजे स्वतःला क्षेत्र समजणं. शरीर हे क्षेत्र आहे. ज्याप्रमाणे शेत हे क्षेत्र आहे, शेतामध्ये पीक घेतलं जातं, तसं या शरीरामध्ये आत्मरूपतेचं पीक घेता येतं. मग आता खेड्यातल्या लोकांनी हे समजायचं की माझं शरीर हे माझी शेती आहे, ही माझी जमीन आहे. या जमिनीमध्ये मी सच्चिदानंद स्वरूपाचं पीक घेणार. म्हणून मी जन्मलेलो नाही आणि मी मरत सुद्धा नाही. ह्या गोष्टी जेव्हा बारकाईने मी लक्षात ठेवी, त्यावेळेला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान मला चांगल्या पद्धतीने करता येईल. मेघदृष्टीने करावा उपदेश, परी गुरुने न करावा शिष्य. सगळ्या गोष्टी अत्यंत बारकाईने सांगितलेल्या आहेत. भरपूर ज्ञान सांगावं, शक्यतो कोणाला शिष्य करण्याच्या मागे लागू नये, कारण मग त्याच्या सगळ्या काळजी घेण्याची जबाबदारी येऊन पडते. शिष्याची जबाबदारी गुरूंवर असते, परंतु स्वतःची जबाबदारी स्वतः सांभाळणारा शिष्य असेल तर. नाहीतर गुरूंनी जबाबदारी सांभाळावी आणि आम्ही काहीच करू नये, तर मग ती जबाबदारी गुरूंवर येऊन पडत नाही. ज्यांनी परीक्षेची फीस भरली नाही, त्यांनी पेपर कसा सोडवावा हा विषय कधी उद्भवतच नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून शाश्वत हिताचं ज्ञान, ज्याला क्षेत्र क्षेत्रज्ञ योग असं म्हणतात, त्यात क्षेत्राचा विचार केला आहे. अचेतन जड जे आहे ते क्षेत्र आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतो, यज्ञात्वा मृतमश्नुते. हे जर ज्ञान झालं आणि हे जर मी नीट समजावून घेतलं, तर अमृतत्वाची मला प्राप्ती झाल्याशिवाय राहणार. अमृत शब्दाचा वेदांताचा अर्थ असा आहे की आत्मा अमर आहे. आपला विषय आहे की क्षेत्र हा वृत्ती ज्ञानाचा विषय आहे. पहिले 7 श्लोक कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहे. जर नाही झाले तर राहिलेले काही श्लोक उद्या कव्हर करेल. पण नवीन लोकांना हे गम्य कळलं पाहिजे. क्षेत्र हा वृत्ती ज्ञानाचा विषय आहे. क्षेत्र अचेतन जड असल्यामुळे ते वृत्तीने कळतं. म्हणून क्षेत्र हा वृत्ती ज्ञानाचा विषय आहे. म्हणजे ज्याचं ज्याचं ज्ञान होतं ते ते सगळं क्षेत्र आहे. क्षेत्र वृत्ती ज्ञानाच्या माध्यमातून कळतं. ज्याला कळतं त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. हा क्षेत्रज्ञ जीवात्मा आहे, आणि हा ज्याच्या अधिष्ठानावर असतो त्याला कुटस्थ चैतन्य म्हणजे आत्मा असं म्हणतात. नवीन लोकांनी हे शब्द समजावून घेण्याचा प्रयत्न करायचा.
पहिल्यांदा जरी हे शब्द कठीण वाटत असले, कुटस्थ चैतन्य, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, तरी हळूहळू हे अंगवळणी पडतील. ऐकत राहा. कठीण आहे असं समजल्याने ज्ञान नाही होणार. पुन्हा एक गोष्ट सांगतो. कुठलीही गोष्ट अतिशय सोपी आहे असं जर वाटायला लागलं, तर ती गोष्ट आम्हाला समजण्यासाठी कठीण जाते. कारण आम्ही त्यांना फार हलक्या स्वरूपात घेतलं. कुठलीही गोष्ट असो, अतिपरिचयात अवज्ञा, की आम्हाला फारच कळली असं वाटतं आणि आम्हाला ती नाही कळत. आणि कुठलीही गोष्ट खूप कठीण आहे असं जर वाटलं, तर माणसाचं धैर्य खचतं आणि धैर्य खचल्यामुळे ती गोष्ट आत्मसात होत नाही. मग काय समजलं पाहिजे? तर हे समजलं पाहिजे, की ही अभ्यासाने प्राप्त होणारी गोष्ट आहे. अभ्यासेन तू कौंतेय. अभ्यासाने प्राप्त होण्यासारखी आहे आणि जी अभ्यासाने प्राप्त होण्यासारखी आहे, ती मला कळू शकते. म्हणजे मनुष्य त्या गोष्टीला फार हलकं समजत नाही आणि फार जड सुद्धा समजत नाही. म्हणून कुटस्थ चैतन्य हा शब्द कठीण आहे असं समजायचं नाही. याला आत्मा असं म्हणतात. हळूहळू आपल्याला कळेल. 5 ज्ञानेंद्रियांनी जे जे कळतं, ते वृत्ती ज्ञान असतं आणि त्या वृत्ती ज्ञानाला क्षेत्र असं म्हणतात. क्षेत्र नेहमी अचेतन जड आहे. चेतनाला स्वतःची सत्ता असते. चेतन स्वतःलाही जाणतं आणि दुसऱ्यालाही जाणतं. अचेतन स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्याला सुद्धा जाणत नाही. आत्मा आणि शरीर यांचा एकमेकांशी आलेला संबंध कल्पित आहे, भासमान आहे. म्हणून मला असं वाटतं, की माझं शरीर हालतं, माझं शरीर बोलतं, माझं शरीर चालतं, उठतं, बसतं, झोपतं, खातं, पितं. म्हणून माझं शरीर चैतन्य रूप आहे. नव्हे आरशामध्ये हालणारी जी प्रतिमा आहे, ती चैतन्य रूप नसते हो. ती आरशातली आहे. तो भास आहे. माझं शरीर हा भास आहे. माझं शरीर हा भास आहे. सारखं सारखं अंतःकरणामध्ये दगडावरच्या रेषेसारखं कोरून ठेवायचं आहे, की माझं शरीर भास. आणि म्हणून क्षेत्रज्ञ आहे, तो जीव आहे, त्याला अविद्येची उपाधी आहे. कुटस्थ चैतन्य जो आहे, तो मी स्वतः आहे. ईश्वर जो आहे, त्याला अज्ञानाची उपाधी आहे आणि ब्रह्म मी स्वतः आहे, पण ते निरुपाधिक आहे. उपाधी म्हणजे ते आहे असं वाटतं, पण त्याच्याकडे पाहिल्यानंतर मूळ स्वरूप त्यानंतर उमगतं. त्याला उपाधी असं. चष्मा डोळ्यावर आहे, म्हणजे चष्मा पाहिला की डोळे दिसतात. चष्मा जिथे असेल, ती डोळ्याची जागा आहे. कारण चष्मा डोळ्यावर असतो. याला उपाधी असं म्हणतात. शरीर ही आत्म्याची उपाधी आहे. म्हणजे शरीराला पाहिल्यानंतर आत्म्याला बघायचं आणि शरीराचं पाहणं सोडून द्यायचं. पण आम्ही काय करतो, शरीरालाच मी समजायला लागतो आणि मग उपाधीशी तादात्म्य पावतो. मी उठतो, मी बसतो, मी खातो, मी पितो, म्हणजे मीच शरीर म्हणजेच मी आणि तोच मी आत्मा आहे असं वाटतं. म्हणून भगवान स्वतःहून सांगतात आहे, इदं शरीरम. कसं आहे शरीर? शरीर हा इदनतेचा विषय आहे. हा ही हे जे जाणलं जातं त्याला इदनतेचा विषय असं म्हणतात. आणि म्हणून
क्षेत्र शब्दाचा अर्थ स्वतःच शरीर असा होतो. क्षेत्र माझं आहे, हे शरीर माझं आहे, ते शरीर तुझं आहे. यात अहम आणि इदम अशा प्रकारचे त्वम आणि वगैरे वगैरे असे प्रत्यय येतात. आणि ह्या प्रत्ययातून आम्हाला हे शिकायला मिळतं की शरीर हे क्षेत्र आहे. या शरीरात होणाऱ्या सगळ्या घडामोडी पण क्षेत्र आहे. या घडामोडीचा अंदाज जरी लागत असला तरीही त्या माझ्या सत्तेवर होतात. त्या ज्याच्या सत्तेवर होतात त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. आणि तो क्षेत्रज्ञ ज्याच्या सत्तेवर असतो त्याला कुटस्थ चैतन्य किंवा आत्मा असं म्हणतात. क्षेत्र आहे तो मिथ्या आहे. क्षेत्रज्ञ जो आहे तो जीवरूपाने असला तरीही मिथ्याच आहे. आणि मूळ जो आत्मा आहे तो आत्मरूपाने सत्य आहे. म्हणजे क्षेत्र मिथ्या आहे, क्षेत्रज्ञ भासमान आहे. न कश्चित जायते जीवो संभवस्य न विद्यते. म्हणून जीव रूपाने जरी क्षेत्रज्ञ असला तरी तो मिथ्या आहे. त्याचा अधिष्ठान जो आत्मा आहे तो आत्मा मी आहे हे जाणून घेणं याला ज्ञान असं म्हणतात. तो मी आहे हे अनुभवणं याला योग असं. जाणून घेणं शब्दाचा अर्थ परोक्षत्वादी समजून घेणं. आणि दुसरं त्याला मी आहे असं समजणं हे अपरोक्षत्वाने समजून घेणं आहे. म्हणून कुटस्थ चैतन्यच मी आहे. आलो आपण आता मूळ मुद्द्यांकडे. शरीर हे कर्माचं स्थान असल्यामुळे शरीराला क्षेत्र असं म्हणतात. प्रत्येक क्षणाक्षणाला शरीराचा क्षय होतो म्हणूनही शरीराला क्षेत्र असं म्हणतात. ऊन थंडी वारा पाऊस यापासून ते रक्षण करतं म्हणूनही शरीराला क्षेत्र असं म्हणतात. आणि म्हणून या क्षेत्राला विकार आहे. या विकाराला अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यती असे 6 नाव आहेत. अस्ति म्हणजे गर्भामध्ये जन्माला येणे, जायते म्हणजे जन्म घेणे, वर्धते म्हणजे वाढणे, विपरिणमते म्हणजे प्रौढत्वाला येणे, अपक्षीयते म्हणजे क्षीण होणे आणि विनश्यती म्हणजे मृत्यू पावणे. या प्रामुख्याने 6 विकार आहेत. आणि या 6 विकाराला क्षेत्र असं म्हणतात. ज्याला हे 6 विकार असतात त्याला क्षेत्र असं म्हणतात. म्हणून अचेतन जड शरीराला क्षेत्र असं म्हणतात. पुन्हा शब्द वापरतो, अचेतन जड अशा माझ्या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. म्हणून कुठल्याही शरीराला जेव्हा मी नमस्कार करतो त्यावेळेला तो नमस्कार त्या शरीराला नसून त्या शरीरामध्ये असलेल्या कुटस्थ चैतन्याला नमस्कार असतो. नेहमी लक्षात ठेवा. हा विचार कायम लक्षात ठेवायचा. कुणी जरी आपल्याला नमस्कार केला तरी तो नमस्कार मला नसून सद्गुरूंना आहे. तो नमस्कार मला नसून आत्म्याचा आहे. माझा लोकांच्या नमस्कार घेण्याशी काही संबंध नाही. नाही तर मग लोक नमस्कार करतात आणि आम्हाला वाटतं की आपल्याला नमस्कार करायला लागले, आपण किती मोठं झालो. आपण मोठं नाही झालेलो. तो नमस्कार आत्म्याचा आहे. तो शरीराचा नमस्कार नाही. ज्याप्रमाणे वधूवराच्या लग्नामध्ये संपूर्ण सभागृहातून लोक अक्षदा फेकत असतात, त्या अक्षदा वधूवराच्या डोक्यावर जाऊन नाही पडत. त्यामध्येच कोणीतरी जे लोक उभे असतात त्यांच्या डोक्यावर जाऊन पडतात. तरीही त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे
की ह्या अक्षदा वधूवरासाठी आलेल्या आहेत, आपल्यासाठी आलेल्या नाही. म्हणून संपूर्ण जो दृश्य वर्ग आहे याला क्षेत्र असं म्हणतात. आणि त्या दृश्य वर्गाला जो जाणतो त्या जाणणाऱ्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. तो जो जाणणारा चेतनशील पुरुष आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. तो जीवात्मा आहे. मी दृश्याला मी म्हणून घेतो. दृश्याचे प्रमाणजन्य ज्ञान जे आहे ते मी द्रष्ट्याने घेतलेले नाही. म्हणून गुरुमुखातून वेदांत शास्त्राचं श्रवण होत नाही तोपर्यंत योग साधत नाही. संसारातून जर मुक्त व्हायचं असेल तर आत्मज्ञान हे एकच साधन आहे. आणि आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी गुरूंची प्राप्ती आवश्यक आहे. श्री गुरूंशिवाय आत्मज्ञान होत नाही. नाही आणि नाही. म्हणून क्षेत्र हे ज्ञेय आहे आणि क्षेत्रज्ञ ज्ञाता आहे. क्षेत्र हा वृत्तीचा विषय असल्यामुळे, वृत्ती ज्ञानाचा विषय असल्यामुळे तो ज्ञेय ठरतो आणि क्षेत्रज्ञ हा ज्ञाता ठरतो. वृत्ती ज्ञान परप्रकाशित असल्यामुळे क्षेत्र हे प्रकाश असतं आणि वृत्ती ज्ञान हा प्रकाशक असतो. क्षेत्र हे विकारी असतं, वृत्ती ज्ञान अविकारी आहे, कारण आपण आत्ताच ते पाहिलेलं. क्षेत्र हा सोपाधिक आहे, वृत्ती ज्ञान निरुपाधिक आहे. क्षेत्र अचेतन आहे आणि वृत्ती ज्ञान सचेतन आहे. थोडक्यात थोडक्यात काय आहे की ज्ञेय असणाऱ्या सगळ्या अनात्म वस्तू आणि जे ज्ञाता आहे त्या सगळ्या आत्मवस्तू. थोडक्यात समजून घ्यायचं आहे. ज्ञेय सगळं अनात्मा आहे आणि ज्ञाता सगळा आत्मा आहे. तो मी सच्चिदानंद स्वरूप आहे, शरीराच्या अतीत आहे, पंचकोशाच्या पलीकडे आहे आणि अवस्थांचा साक्षी आहे. घरामध्ये दिवा लावल्यानंतर जशा सगळ्या वस्तू दिसायला लागतात तसं आत्मरूप असेल तरच, आत्मदीप असेल तरच या शरीर कळतं. नाहीतर शरीर आत्मस्वरूपापासून वेगळं आहे हे कळत नाही. पण हे गुरुमुखातून ऐकल्याशिवाय कळत नाही. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं स्पष्ट आणि निसंदेह ज्ञान. लक्षात ठेवा, जगताच्या सगळ्या गोष्टींबद्दल जी माहिती मिळते ती देणारे श्री गुरु. गुरु लक्षण नावाचा दासबोधामध्ये समास आहे, 5व्या दशकातला दुसरा समास. जरूर वाचा. गुरु लक्षण म्हणजे गुरु कोणाला म्हणतात आणि सद्गुरु कोणाला म्हणतात. ज्ञान देणारे ते गुरु असतात आणि मोक्ष देणारे ते सद्गुरु असतात. सद्गुरु आणि गुरु मधला भेद आम्हाला समजला पाहिजे. या दोन मध्ये फरक काय आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. आम्हाला महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये जे कोणी शिकवतात ते सगळे गुरु आहेत. सायकल शिकवली गुरु, पोहणं शिकवलं, कला शिकवली, नृत्य शिकवलं, चित्रकला शिकवली, सगळे गुरु आहेत. पण आत्मज्ञान जे देतात, मोक्ष जे देतात तेच फक्त सद्गुरु असतात. म्हणून गुरु कितीही असले तरी सद्गुरु केल्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही. सद्गुरूंच्या कृपेशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही. म्हणून क्षेत्रज्ञ पर्यंत स्वतःची बुद्धी जाऊ शकते, कुटस्थापर्यंत अनुभव घेण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे. दासबोध दशक 5 समास 2 गुरुलक्षण. म्हणून क्षेत्रज्ञाचं स्पष्ट आणि निसंशय ज्ञान हेच फक्त ज्ञान आहे. हा माझं निश्चित मत असलं पाहिजे. हे मला पक्क जाणून घेता आलं पाहिजे. म्हणजे माझ्यापासून ब्रह्मदेवापर्यंत म्हणजे स्तंभापर्यंत सगळं जे उपाधीचं क्षेत्र आहे. आता ब्रह्मदेव काय म्हटलं, ब्रह्मदेव पहिल्यांदा जन्माला आलेला म्हणून त्यांना प्रथमज असं म्हणतात. म्हणून प्रथमज हा म्हणजे ब्रह्मदेव आणि त्यापासून निर्माण झालेले आपण सगळे जीव.
हे सगळे क्षेत्रामध्ये मोडतात मोडतात आणि मोडतात. मग आता प्रत्येक उपाधीचं विश्वामध्ये विशिष्ट कार्य असतं आणि ते कार्य भिन्न भिन्न असतं, पण त्या सर्व कार्याला जाणणारा क्षेत्रज्ञ असतो. कोणी माणूस खूप काम करतो, कोणी कोणत्या क्षेत्रात काम करतो, कोणी कोणत्या क्षेत्रात काम करतो, पण त्यांना जाणणारा क्षेत्रज्ञ आहे. इथपर्यंत आपल्या बुद्धीने अभ्यास करता येतो, पण क्षेत्रज्ञ हे कुटस्थ चैतन्याच्या अधिष्ठानावर आहे. या ठिकाणी गुरु कृपेशिवाय होत नाही. म्हणून मोक्षदात्या श्री गुरूंची गरज आहे. म्हणून गुरु लक्षण, गुरु आणि सद्गुरु ह्यातला फरक जोपर्यंत कळत नाही आणि अनुभवाला येत नाही, तोपर्यंत मोक्ष मिळत नाही. आत्मस्वरूप कशानेच लिप्त होत नाही. तत्क्षेत्रम यच्च यादृक्ष तद्विकारी यतश्च यत् सचयो यत् प्रभावश्च तत् समासेन मे शृणु. मोठी गंमत असते. तो सर्वांचा प्रकाशक आहे. सर्वव्यापी तत्वाला सुद्धा तो प्रकाश करतो. आणि म्हणून बृहत्वादिती ब्रह्म, ब्रह्म कसा आहे, त्याच्याशी ऐक्य साधलेलं आणि ब्रह्माशिवाय त्याचं ज्ञान होत नाही. क्षेत्राचं ज्ञान ब्रह्माशिवाय होत नाही. म्हणून आम्हाला नेहमी काळजी घ्यावी लागते. काय काळजी घ्यावी लागते की क्षेत्र हे माझ्या जीवात्म्यामुळे मला कळतं आणि जीवात्मा हा परमात्म्यामुळे म्हणजे कुटस्थामुळे मला कळतो. तो कुटस्थ मी आहे. मग दिसणाऱ्या प्रत्येक क्षेत्राबद्दल, दिसणाऱ्या प्रत्येक जीवाबद्दल, दिसणाऱ्या प्रत्येक वस्तूबद्दल, दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल क्षेत्रज्ञाचा विचार जर आला तर क्षेत्रज्ञाचे निरुते त्यांचं ज्ञान व्हायला वेळ लागणार नाही. अखंड साधना करण्याच्या सोपे जे रस्ते आहेत त्यातला हा एक रस्ता आहे. ऐक्यत्व आणि अभेदत्वापर्यंत माझी झेप गेली पाहिजे, माझी बदल गेली पाहिजे, माझी मदल असली पाहिजे. आणि म्हणून तसं क्षेत्र ही परब्रह्म स्वरूपच आहे आणि क्षेत्रज्ञ परब्रह्म स्वरूपच आहे. पण क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ एकत्र होऊन दोन्ही परमात्म्याचं स्वरूप आहे. हे कसं ओळखायचं, आचार्यांनी प्रश्न विचारला. मग आचार्य सांगतात क्षेत्र हा क्षेत्रज्ञापासून वेगळा असतो. म्हणजे क्षेत्रज्ञ क्षेत्रापासून वेगळा असतो. मग आता क्षेत्र असण्यापूर्वी क्षेत्रज्ञ आहे, क्षेत्र संपल्यानंतरही क्षेत्रज्ञ आहे. असा जो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, तो क्षेत्रज्ञ मी आहे, तो जीवात्मा मी आहे. ज्ञानी पुरुष आत्मस्वरूपाला साक्षात जाणून घेतो, अपरोक्षत्वाने जाणून घेतो. त्याप्रमाणे आत्मस्वरूपाचे साक्षात ज्ञान प्राप्त करण्यासाठी आत्माकार वृत्तीची आवश्यकता आहे. ती वृत्ती सद्गुरूंशिवाय प्राप्त होत नाही. त्याला अहम ब्रह्मास्मी असं म्हणतात. सद्गुरु ज्या वेळेला तत्वमसीचा उपदेश करतात त्यावेळेला अहम ब्रह्मास्मीचा अनुभव येतो. अशा प्रकारे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा स्पष्ट आणि निसंदेह ज्ञानाने निरतिशय सुखाची प्राप्ती करून ब्रह्मज्ञानी पुरुष स्वस्वरूपामध्ये स्थिर होतो, दृढ राहतो. मोठी काळजी घ्यावी लागते या बाबतीत. माणूस कोणालाही गुरु म्हणायला लागला आणि कोणालाही सद्गुरु म्हणायला लागला तर गडबड होऊन जाईल. गुरु अनेक असू शकतात, पण मोक्षदाते सद्गुरु एकच असतात. सचयो यत् प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा जो प्रभाव आहे, महात्म्य आणि सामर्थ्य आहे, हे तू माझ्याकडून जाणून घे.
जर तीव्र जिज्ञासा असेल, जर ज्ञानप्राप्तीची अभिलाषा असेल, तर हे तुला सहज शक्य होणार आहे. माझ्या दृष्टीने सगळ्यांचा विचार करण्याची मला गरज नाही, म्हणून सगळे क्षेत्र पाहत बसण्याची गरज नाही. त्याचा क्षेत्रज्ञ बघायचा आणि त्याचं अधिष्ठान बघायचं, म्हणजे बाहेर भटकण्याची जी वेळ आहे ती थांबून जाते. क्षेत्रामध्ये 36 तत्वांचा समावेश आहे, 84 तत्वांचा समावेश आहे, 5 महाभूतांचा समावेश आहे, सगळ्या गोष्टींमध्ये समावेश आहे. आणि म्हणून तात्पर्य एक निघतं की एक एक शिकत जायचं आहे. काय शिकत जायचं आहे? हळूहळू आपली साधना काय असते, साधनेत किती आणि कसे लोक बसतात. साधना ही ऑनग्रोईंग प्रोसेस आहे. मला क्षेत्रज्ञातून ती करता आली पाहिजे आणि सातत्याने चालू असणारी ती प्रक्रिया आहे. ममत्व सोडणं, अभिमान सोडणं, ममत्व अभिमान हे सुद्धा क्षेत्रामध्ये मोडतं. ज्या अर्थी माझा अहंकार दुखावला गेला आहे, त्या अर्थी अहंकार हे एक क्षेत्र आहे. जोपर्यंत मी क्षेत्रामध्ये रमलेला आणि रमलेला आहे, तोपर्यंत माझ्यासाठी क्षेत्रज्ञ गौण होतो, आत्मा त्याहून गौण होतो. आणि म्हणून साधन काय आहे? क्षेत्रज्ञानी क्षेत्राला जाणणे हे कारण नाही आहे, ज्या साधन नाही आहे. ज्या अर्थी क्षेत्र आहे त्या अर्थी क्षेत्रज्ञ आहे, आणि ज्या अर्थी क्षेत्रज्ञ आहे त्या अर्थी त्याचं अधिष्ठान आहे, आणि ते अधिष्ठान मी आहे. अहंकार आयुष्यभर बंड करतो आणि स्वतःचीच थोरवी मिरवतो. ज्याला पारमार्थिकातलं काही येत नाही त्याला तो पारमार्थिक करण्याचा प्रयत्न करतो. हळुवारपणे एखादी सूचना सोडून दिली तर चालतं, पण त्याच्यासाठी त्याच्या मागे लागण्याची अजिबात आवश्यकता नाही. मेघदृष्टीने करावा उपदेश, पण गुरुने न करावा शिष्य. अहंकाराची नशा आहे, क्षेत्राची नशा आहे. क्षेत्रज्ञ त्यामुळे कायम दूर राहतो. बुद्धीने सर्व काही होते. बुद्धिदाता नारायण समर्थ म्हणतात, हे सुद्धा बुद्धीने मला जाणता येत. परमार्थामध्ये कामाला येणाऱ्या बुद्धीचं स्वरूप वेगळं आहे. बुद्धी अचेतन जड आहे, हे समजावून घेणं पारमार्थिकाला फार गरजेची बाब आहे. आणि म्हणून माझं हित याच्यामध्ये आहे. मग आता बुद्धिमान कोणाला म्हणावं? कशामुळे माणूस बुद्धिमान ठरतो? या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये शास्त्र आणि संत याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. असं असेल तर आपल्या कल्याणाची आणि हिताची चोख व्यवस्था आहे, छान व्यवस्था आहे. व्यवहारात जी बुद्धी कामात येते तीच बुद्धी परमार्थामध्ये पुढे फारशी कामाला येत नाही. कारण ती अचेतन जड आहे. अचेतन जड बुद्धी चेतन आत्म्याला समजू शकत नाही. तो मी आहे हे जाणू शकत नाही. म्हणून सोहम साधना करणारे जे लोक आहेत त्यांची साधना पुढे वैखरी वगैरे असेपर्यंत, म्हणजे वाणी असेपर्यंत राहतच नाही. मग केव्हा राहते? ते त्या वेळेला राहते ज्या वेळेला मी सत्स्वरूप समजून घेतो, आणि तेही श्रीगुरूंकडून समजून घेतो, ग्रंथांमधून नव्हे. म्हणून व्यवहारातली बुद्धी परमार्थात कामी येत नाही. परमार्थात गुरुबुद्धीची गरज आहे. बुद्धीचं स्वरूप वेगळं आहे. बुद्धी अचेतन जड आहे हे समजावून घेणं जो आहे, हा परमार्थातली एक मोठं पाऊल आहे. प्रश्न विचारावे वाटते पाहिजे. विचारलेल्या प्रश्नाचे मी उत्तर देतो की नाही बघा. आणि हे सगळं ज्या वेळेला मी करायला लागेल तेव्हा मला कळतं की संतांच्या बुद्धीने आणि शास्त्रांच्या बुद्धीने चालणं महत्वाचं आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणम ते
कार्य व्यवस्थित. यश शास्त्र विधिमुत्सृज्य यजंते श्रद्धयान्विता. भगवंताच्या वचनावर आणि संतांच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा असण्याची गरज आहे. संतांसमोर आपली बुद्धी गहाण टाकली तरी चालेल, पण संतांसमोर बरं का. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, माझ्या बुद्धीने जे मला जमणार नाही, जे मला चांगलं ठाऊक आहे, हे मला कळलंच पाहिजे. याच्या मागे लागू नका. संत भक्तीला काय कळलं पाहिजे आणि काय नाही. माणूस एवढं ज्ञान 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 घेण्याचा प्रयत्न करतो की त्याचा भांबावलेलं ज्ञान त्याला पुन्हा गोंधळात घालतो. अशा पद्धतीने विचार करून क्षेत्रज्ञ यातल्या काही श्लोकांचा उहापोह या ठिकाणी केलाय. आता सूक्ष्म रूपातलं क्षेत्र कसं आहे हे आपण उद्या सकाळी बघणार. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भार महाभूतान्यहंकारो बुद्धिरव व्यक्तमेव च इंद्रियाणी दशैकम च पंचचेंद्रिय गोचरा. हे श्लोक उद्या बघणार आहोत. म्हणजे मग 7 पर्यंत उद्या आणून ठेवू आणि परवा मग आपण 8व्या श्लोकाला सुरुवात करू. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो आणि थांबतो. सूक्ष्म क्षेत्र उद्या सांगतो सकाळी 7 वाजता. आपल्या सगळ्यांना वंदन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मामा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी बेटा. रामकृष्ण हरी काका. अंजू रामकृष्ण हरी बेटा. सुनील दादा रामकृष्ण हरी दादा नमस्कार करतो. रामकृष्ण हरी काका. नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार. नमस्कार. नीलाताई नमस्कार करतो. वासंतीताई नमस्कार. रामकृष्ण. रमीलाताई नमस्कार. रमाताई नमस्कार करतो. रामकृष्ण नमस्कार. छान आज भेट झाली आपली. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. ताई नमस्कार. रामकृष्ण हो आई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. बापरे. नानासाहेब नाही आज. काय म्हणता? नानासाहेब नाही दिले. रामकृष्ण हरी काका. आम्ही आणि पोहोचले तर ऐकतोय. हो श्यामकांतजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. मीनाताई रामकृष्ण हरी. नमस्कार. पुण्यामध्ये आहे सध्या. हो दिलीप रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी श्रीजी. श्यामकांतजी गोविंदजी रामकृष्ण हरी. दिलीप रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. सुनीताताई हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. हा सर नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. रत्नाकर की नमस्कार. रामकृष्ण. थोडं खेड्याच्या लोकांना विजयाताई नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण. आळेताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. संगीताताई नमस्कार. रामकृष्ण हरी. रवींद्रजी नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. संजयजी नमस्कार. रामकृष्ण हरी. नीलाताई नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. गुरुमौली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वा वा. गुणवंतजी नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. संजय हो पद्मजाबाई नमस्कार करतो. रामकृष्ण हरी.
पंकज, रश्मी नमस्कार, रामकृष्ण हरी. रिव्हिजन वहिनी नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. स्वातीताई नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. स्वातीताई नमस्कार, रामकृष्ण हरी. नमस्कार, नमस्कार, रामकृष्ण हरी. जितेंद्रजी नमस्कार. नमस्कार, रामकृष्ण. तुम्ही काल नव्हते जितेंद्रजी शेवटी समारोपाला? परीक्षा होती काका शहाद्याला. हो का? बरं. हो हो, DSM ची परीक्षा. मला कल्पना नव्हती. हो हो समारोपीय मध्ये तुमची खूप आठवण आली. हो कल्पना नव्हती मला. बरं. हो हो. नमस्कार. पेपर उडे रामकृष्ण. रामकृष्ण. रेणुकाताई नमस्कार, रामकृष्ण हरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. धुळ्यात कसं वाटतंय? छान. तुमचं धूळ आहे, छानच आहे. त्यामुळे मी पूर्ण तिथे. हो, तुमची आठवण पण येते आम्हाला. हो, तुम्ही मी म्हंटल होतं, मला तेच खूप वाटलं, पण काय योग आपले. होय, खरंय. पुन्हा काय पुन्हा येणं होईल. तेच पुन्हा होईल तेव्हा आहोत. नानासाहेबांनी मला बोलवलंच आहे. पुन्हा मला विरदेलला जाणंच आहे. बर. हो, छान. त्यामुळे येईलच डिसेंबरच्या आसपास. पुन्हा कसं जुळतं तारखा ठरवून घेऊ. चालेल चालेल. नानासाहेब नमस्कार. रामकृष्ण हरी. विरदेलनी मन जिंकलं बरं नानासाहेब माझं. हो हो हो. आमचा अभ्यास माझा अभ्यास खूप पक्का होतोय आता. हो. खूप आज पक्का होतो. मुद्दाम मी जरा सविस्तर घेतला आधीचे श्लोक. बिलकुल घेतलंच पाहिजे. घेतलंच हो. पाहिजे. घेतलंच सरळ पाहिजे. स्वभावाचे लोक आहेत. हो, प्रामाणिक अंतःकरण आहे, स्वच्छ अंतःकरण आहे लोकांचं. हो हो, पाटी कोरी. हो, खूप छान आहेत लोक. बिलकुल बिलकुल. थोडी मेहनत घेतली की छान होऊन जातील, आनंदात राहतील. हो, माझी ती इच्छाच आहे ना ती. हो, आपण मला करू वाटतं. तेवढा प्रयत्न. बिलकुल. सद्गुरू आपल्याला यश देतील. यश देतील, यश देतील. काल दिलाच दृष्टांत. काल दृष्टांत हो. झाला ना आपल्याला. बिलकुल. खरंय. रामकृष्ण हरी. दोघांनाही नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी भैया. हो भाभी, थोडं थांबा ना. बाकीच्यांशी बोलून घेतो. रामकृष्ण हरी काका. अरे वा, अनघाताई नमस्कार. हो, नमस्कार आठवण आली होती, पण विरदेल वरून तुम्हाला मी फोन नाही करू शकलो. हा हा. तुम्ही व्यस्तता नाही, असाल पण म्हणून. मध्ये तुम्ही दोनदा बोललात तुम्ही शैलाताई दोघाही. हो. मग ते आमच्याकडं खूपच असं सगळं रीतीप्रमाणे असतं, त्यामुळे ते सगळं होऊन परत यायला मला आता काल परत आले मी. होय का? बर बर. रीतीभाती या तेवढ्या प्रमाणापुरतं ठीक असतात बरं. पण मी ऐकत होते. फार रीतीभाती मध्ये वाहून जाऊ नये माणसाने. रीतीभातीमध्ये फार वाहून जाऊ नये. हो बरोबर आहे काका, अगदी. नाही, हो. आपल्या सगळ्या ह्याचा खूप उपयोग झाला मला, आणि मी बाकीच्यांनाही सांगितलं, आमच्या नात्यातल्यांना. कारण की ते तेवढ्या पुरताच ठीक असतं सगळं. हो हो हो, खरंय, अगदी खरं. आणि अक्षरशः त्या म्हणजे मी अभ्यासाचा जे जे उपयोग होतो. सांगता त्याची हो. होतो आणि प्रचिती येते काका. अशा प्रसंगामध्ये प्रचिती येते. हो. तीच महत्वाची असते. हो हो. ते सांगितलं जातं आणि ते तर त्यामुळे अजून प्रचिती आली की अजून अभ्यास पक्का होतो. होतं. त्याला दृढ होणं म्हणतात. हो हो, अगदी अगदी दृढ होतं. भगवंताचं आणि आणि काकांचं सांगणं आहेच तसं. हो हो हो. माहिती नाही, मी काल वीणाताईंशी बोललो तेव्हा तुम्हाला घेतलं असतं कॉलवर, पण कल्पना हा हा नव्हती तुम्ही व्यस्त आहात. हा. म्हणजे मोकळ्या झाल्या म्हणून माहिती नव्हतं. हो हो हो. आणि आज गोश्वारा घेतल्यामुळं बहुतेक सगळं समजलं मला. हो. आणि तसंही म्हणजे आधी पण तुम्ही खूप दिवस घेतलं क्षेत्रज्ञ, त्यामुळे
हा त्यामुळे तसं पक्क झालं म्हणजे मध्ये काही मी ऐकलं नाही काही दिवस तरीही काही समजलं नाही असं म्हणजे नाही झालं. मला म्हणजे मला असं वाटतं की समजलं आपल्याला असं. हो. नाहीतर बऱ्याच वेळेला असे शब्द त्याचे अर्थ असे समजत नाहीत. पण तुम्ही पण धुळ्याला गेला होता त्यामुळे मधल्या काळात काही नाही झालं आणि माझी लिंक परत लागली. हो. हम्म. आता आजपासून वाग्देवता मंदिराला सुरुवात आहे. हा हा राजबोध. हो. हा हा तुम्ही समर्थ चिंचवडला होता वाग्देवता तेव्हा मंदिर. मी पुण्यातच होते काका पण मला येणं नाही. हो. हा. बरं होईल, परमेश्वर काहीतरी रस्ता काढेल. होय काका तीच आता दृढ आशा ठेवून सगळं करायचंय की काहीतरी मार्ग निघेल आणि अभ्यासाला खूप वेळ देता येईल. खरंय, अगदी बरोबर. हं, हं. छान. आता रोज जॉईन व्हा. हो होते रोज काका हो अगदी. हो 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 नमस्कार करते काका रामकृष्ण माझाही नमस्कार. राम बोला आता सगळेजण बोला. हो राजेश नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी सर्व. हा विनाताई नमस्कार. रामकृष्ण हरी. नमस्कार बोला. नमस्कार. चांगलं झालं गोष्टवारा घेतला सगळा तो. हो. जरा झापड होती पण माझ्या डोळ्यावर. हो शिणवठा प्रवास बरीच पुष्कळ दगदग दर्शन झाली. झालं. 15 दिवस चालत आहे. रामकृष्ण हरी. किती दगदग आहे ते माहित पडलं बा किती दगदग होती काय होते ते. हो कालची ना. बैठक, एक बैठक जी होती ना कालची ती 6 तासाची होती. अरे बापरे. सकाळी 9 ते दुपारी खूप 3 जण. खुर्चीवर होतो. हम्म, हम्म, 9 ते 10 थोडसा गाडीमध्ये होतो. काही लोकांकडे जाणं होतं. आणि 10 ते 3 खुर्चीवर होतो. अरे बापरे खूप झालं ना. हो. ठीक आहे. फार धुळे वंदन फार लक्षात राहील. हो. धुळे विरदेल. छान कार्यक्रम झाले. हो. छान झाला. त्या कार्यक्रमातले काही वैशिष्ट्य खूपच छान आहेत. ते की नाही आता फोनवर म्हणजे बोलूनच सांगावे लागते. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि विणाताईंमुळे ती काकांची उपस्थिती अनुभवायला मिळाली. हो का. अरे वा. हो. तो तर खरंच निमित्त मात्र. कसे काय? निमित्त हा. मात्र. खूप छान. म्हणजे त्यांचा आधी जर फोन आला असता तरी आम्ही काकांना भेटू शकत नव्हतो. नंतर फोन आला असता तरी आम्ही फोन घेऊ शकत नव्हतो. तो फोन अच्छा. अशा त्या वेळेला आला काकांची की जी फक्त वेळ परमेश्वराला साधता येते, माणसाच्या हातातच नाही ती गोष्ट. एवढी अचूक वेळ साधली हो फोननी, काय सांगू तुम्हाला. कळालं नाही थोडं सविस्तर सांगा ना. तो विषय सांगावा लागेल, वेळातही सांगतील. अरे बापरे. त्यांच्याचकडे आहे ते सगळं. नाही नाही मी फक्त फोन लावला. शैलजा त्यांनी जेव्हा संध्याकाळी सगळं डिटेल्स सांगितलं तेव्हा मला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. म्हणलं अरे